राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांच्या उपस्थित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांच्या नेत्या इथं उपस्थित आदरणीय बहिणीसाहेब, वर्धापन दिन स्वर्गीय दादा नसताना पहिलाच हा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन दादांना आपण सर्वजण समर्पित करत आहोत। दादांच्या कार्याला, दादांच्या पक्षनिष्ठेला आणि दादांच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या या वृत्तीला मी वंदन करतो आणि याच ठिकाणी कमी वेळेत जास्त वेळ व्यक्त होण्यासाठी, म्हणजेच सूरज एवढं जरी म्हणलं असतास आत्ता सगळा खेळाडूचाच आणि खेळाचाच विषय चालू आहे की कमी चेंडूत जास्त धावा काढायच्यात म्हणजे वैभव सूर्यवंशीचं काम करायचं, एवढं जरी सांगितलं असतं तर ते कळालं असतं। इंडियाची टीम घोषित झाली, सगळे म्हणाले आपका तो हो गया, हमारा क्या है, हमारा क्या है, बरोबर आहे। म्हणजे तुमच्या भावना मी या भावनिक आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमात ओळखल्यानं खूप खूप धन्यवाद। म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल। म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे त्याची आम्हाला जाणीव आहे। पण एक निश्चित आहे, खेळाचा असो की राजकारणात खेळ असो किंवा खेळात राजकारण असो, एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला आणि वयाच्या 15व्या वर्षात सुद्धा वैभव सूर्यवंशी सारख्या संधी मिळते, याचा अर्थ कर्तृत्वाला कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि त्याच्या कामाला, त्याच्या कामाच्या मोजमापाला या ठिकाणी पक्षांनी सर्वश्रेष्ठ स्थान देणं तरच दादांचं या महाराष्ट्रातलं स्वप्न आपण करू शकतो। म्हणून आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण दादांचं शिवशालू फुले आंबेडकरांचं पुरोगामी विचाराचं स्वप्न या महाराष्ट्रात नंबर 1चा पक्ष करण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करा, त्यासाठी समर्पित व्हा, त्यासाठी संघर्ष करा। एक दिवस वहिनी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी वचन देतो, संकल्प, त्या संकल्पासाठी समर्पित होण्याचा, संघर्ष करण्याचा